नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। रेशन कार्डवर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। भरपूर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहे। तुमच्या रेशन कार्डवर सुद्धा किती पैसे आलेले आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता। या संदर्भातील जो काही शासन निर्णय आहे याबद्दल आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। त्या शासन निर्णयामध्ये प्रति लाभार्थी किती रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे प्रति महिन्यासाठी याबद्दलची माहिती आपण घेतलेली होती। हा शासन निर्णयाचा व्हिडिओ एकदा तुम्ही पाहू शकता, म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील। आता ज्यांना हे खरे वाटत नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला रेशन कार्डवर किती पैसे जमा झालेले आहेत हे तुम्हाला पाहता येणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा, म्हणजे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मेरा रेशन 2.0 हे ॲप डाउनलोड करायचे आहे। हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ॲप आहे। ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इथे सर्वप्रथम तुम्हाला सिलेक्ट लँग्वेज म्हणजे तुम्हाला भाषा निवडायची आहे। भाषा निवडल्यानंतर तिथे गेट स्टार्टेड यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे दोन ऑप्शन दिसतील, एक म्हणजे बेनिफिशियरी युजर्स आणि दुसरा म्हणजे डिपार्टमेंट युजर्स। इथे आपल्याला बेनिफिशियरी युजर्स हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आहे। इथे तुम्ही परिवारातील कोणत्याही एका सदस्याचा आधार नंबर टाकू शकता। आधार नंबर टाकल्यानंतर इथे जो काही कॅप्चा कोड विचारेल तो जसाचा तसा इथे टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डला ज्या मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। येथे ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुल असे येईल। त्यानंतर तुमच्या समोर क्रिएट एमपीएन असा एक ऑप्शन येईल। यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम इथं एमपिन क्रिएट करून घ्यायचा आहे। कधी हे ऍप्लिकेशन यूज करायचं असेल त्या टायमाला तुम्ही फक्त इथं तुम्हाला एमपिन टाकायचा आहे आणि ॲप ओपन करायचं आहे। एमपिन क्रिएट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या रेशन कार्डची सर्व माहिती इथे दाखवेल। रेशन कार्ड नंबर, इथे डिजिटल रेशन कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता। यानंतर तुमच्या रेशन कार्डवरती किती पैसे जमा झालेले आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे आणि बेनिफिट्स रिसीव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट हा जो काही ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या रेशन कार्डवरती जितके काही पैसे जमा झालेले आहे ते तुम्ही इथे पाहू शकता। येथे सबसिडीच्या स्वरूपात हे पैसे जमा झालेले आहे। येथे तुम्ही पाहू शकता मे 2024 पासून ऑगस्ट 2024 पर्यंतचे पैसे येथे जमा झालेले आहे। हे पैसे सबसिडीच्या स्वरूपात म्हणजेच अनुदानाच्या स्वरूपात येथे जमा झालेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने 2 मिनिटात तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरती किती पैसे जमा झालेले आहे हे चेक करू शकता। आता हे पैसे तुम्हाला कधी या संदर्भातील माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे। तर या विषयी लवकरच आपल्या चॅनलवर संपूर्ण माहितीसह व्हिडिओ येणार आहे। यासाठी तुम्हाला केवायसी करावे लागते। केवायसी अपडेट झाल्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। केवायसी अपडेट कशी करायची आहे याविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला याविषयी माहिती लगेच भेटून जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।